सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. काल आपण ज्ञात अज्ञानाचा प्रवास पाहिला. आता त्याच्यावर चिंतन केल्यानंतर असं लक्षात आलं की हे जरा समजायला आपल्याला अवघड वाटतं, परंतु आज सोप्या भाषेत एकदम 2-4 मिनिटात हे स्पष्ट करतो. सर्वसाधारणपणे माणूस अज्ञातातून येतो, म्हणजे आपण येण्यापूर्वी, जन्माला येण्यापूर्वी अज्ञात असतो. नंतर काही काळ आपण जीवन जगतो ते ज्ञातामधलं जीवन असतं. त्याच्यानंतर ज्ञातातून आपण अज्ञातात गेल्यानंतर काही काळ आपण लोकांच्या आठवणीत राहतो, त्याला म्हणजे स्मृतीत राहतो, आणि काही काळानंतर ती स्मृतीही जाते. म्हणून अज्ञातातून ज्ञातात नारायण आला. तो देह पातळीवर राहिला तेव्हा तो ज्ञात नारायण आहे. तो जेव्हा देह सोडला तेव्हा तो मृत नारायण झाला. काही काळ तो आठवणीत राहिला तेव्हा तो स्मृत नारायण राहिला, आणि त्याच्यानंतर तो पुन्हा अज्ञातात गेला. म्हणून अज्ञात नारायण, ज्ञात नारायण, मृत नारायण, स्मृत नारायण आणि पुन्हा अज्ञात नारायण, हा त्याचा जीवनाचा प्रवास. आणि असाच प्रवास स्वाभाविकपणे सुरुवातीला अज्ञात होतो, तेव्हा अज्ञातात अरुण होता, तो ज्ञातात आला. ज्ञातातून देह पडल्यानंतर ज्ञात म्हणजे अज्ञात अरुण, ज्ञात अरुण, नंतर मृत अरुण, नंतर स्मृत अरुण, स्मृतीत राहिला, आणि त्याच्यानंतर पुन्हा अज्ञात अरुण. म्हणजे ज्ञातातून अज्ञात येणारा पुन्हा अज्ञातात जसा जातो तसा हा बाहेरचा शरीराचा प्रवास झाला. आता आपल्याला जिवंतपणे अज्ञातात जायचे, तेव्हा आपण काय करायचं ते कालच्या याच्यात सांगितलेलं आहे की मी नारायण म्हणून मला जरी ओळखलं असलं तरी नारायण ही माझी ओळख ही ज्ञात नारायणाची ओळख आहे. आता त्या ओळखीमध्ये अनेक गोष्टी समजुतीच्या आहेत, धर्माच्या आहेत, परंपरेच्या आहेत, श्रद्धेच्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला आपण म्हणतो देहवासना, शास्त्र वासना आणि लोकवासना, अशा तऱ्हेचे ज्याला कंडिशनिंग म्हणतात, अशा अनेक गोष्टीमध्ये ज्ञात नारायण आहे. म्हणून अज्ञानातून ज्ञातात आला, त्याला ज्ञात नारायण म्हणून लोक ओळखायला लागले. आता ज्ञात नारायणाने आपल्या अंतरंगात प्रवासाला सुरुवात करायची. मी म्हणून जे जे ज्ञात आहे ते टाकल्यानंतर सुद्धा काय राहतं, तर जे जे ज्ञात टाकलं त्याच्यानंतर केवळ आणि केवळ शुद्ध जाणीव तत्व राहतं, याला आपण शब्दार्थाने अहम म्हणतो. पण अहम हा शब्द आहे, त्याच्या पाठी जाणीव तत्व आहे. म्हणून अज्ञातातला नारायण ज्ञातात आला. त्या ज्ञात नारायणाने आपल्याला तपासायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण ज्ञात म्हणजे त्याची जी डेफिनेशन आहे ती त्याने टाकली. नवे अहम हे सुद्धा टाकलं, आणि आता तो केवळ जाणीव तत्व म्हणून राहिला. म्हणून अज्ञात नारायण ज्ञात नारायण झाल्यानंतर चिंतनाने तो पुन्हा एकदा जाणीव तत्व म्हणून राहिला. आता म्हणजे तो जाणीव तत्व म्हणून राहिला म्हणजे काय झालं, देह पातळीला तो असून नसल्यासारखा झाला. म्हणून अज्ञातातून ज्ञातात नारायण आला. देह पातळीला अंतरंगातून देह मनाच्या तो पलीकडे गेला, म्हणजे त्या अंतरंगातून तो मृत नारायण राहिला. नंतर तो जाणीव तत्व म्हणून त्याच्या स्वतःमध्ये रेंगाळत राहिला, तेव्हा अजून सुद्धा तो त्याच्या लेखी स्मृत नारायण आहे. आणि नंतर ती स्मृती सुद्धा गेली, तेव्हा तो पूर्णपणे कोरा किंवा अज्ञात नारायण झाला. म्हणजे पुन्हा एकदा तो अज्ञातातून अज्ञातात गेला. म्हणून जेव्हा चिंतक अज्ञातातून अज्ञातामध्ये चिंतन पातळीवरून जातो तेव्हा तो स्वतःला मेल्यासारखा होतो. याला म्हणायचं सेल्फ एक्झाईल, म्हणजे स्व अज्ञातवास. म्हणून जेव्हा प्रत्येक माणूस चिंतनाच्या पातळीला स्व अज्ञातवासात जातो तेव्हा तो स्वतः आपल्यातलं ज्ञात सर्व काढून टाकतो, आणि तो अब्सोल्यूट अननोन म्हणून होतो. आणि तो अब्सोल्यूट अननोन म्हणून जेव्हा सेल्फ एक्झाईल म्हणजे स्व अज्ञातवासात किंवा एकांतात दीर्घकाळ राहतो, तेव्हा त्याच्या जाणीव तत्वाच्या कृपेमुळे त्याच्या अंतरंगात आपण हा प्रवास कसा कसा केला याचं एक तऱ्हेचं चिन्ह, एक तऱ्हेची खूण, एक तऱ्हेची प्रतिमा उमटते. आणि त्याच वेळेला त्याला ज्ञातातून अज्ञातात जिवंतपणे कसं जाता येतं नव्हे, अज्ञातात गेल्यानंतर अज्ञातातली गुपित रहस्य कशी त्याच्यामध्ये उद्घाटित होतात हे कळतं.
आणि एकदा हा दीर्घकाळ प्रवास केल्यानंतर सेल्फ एक्झाईल, दीर्घकाळ अज्ञातवासात राहिल्यानंतर जणू काही एखाद्याने 12 वर्ष 15 वर्ष साधना करावी तसं राहिल्यानंतर ते अज्ञाताचे बोल, त्याचं चित्र, त्याचं स्पष्ट दर्शन त्याला होतं. तेव्हा तो आता स्वतःला मेलेला असला तरी फक्त कारक म्हणजे अज्ञाताचा प्रसाद लोकांना अनायसे देण्यासाठी त्याचं पुढचं जीवन असतं. म्हणून एकदा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आत्मसाक्षात्कारी माणूस कारक म्हणून काम करतो. जसं तुकारामाने म्हटलेलं आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तो उपकारक म्हणून काम करतो. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातील जे जाणीव तत्व आहे, दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अज्ञातवासामध्ये आपल्या हृदयातील आत्मदीप उजळलेला त्याला दिसला की तो आत्मदीप कसा उजळतो, अज्ञातातून अज्ञातात जिवंतपणे कसं जाता येतं हे सांगण्यासाठी तुकारामासारखा माणूस होतो. आणि प्रत्येकाला बाबा रे तुझ्या अंतरंगामध्ये सुद्धा तोच ज्ञानदीप, तोच आत्मज्ञान दीप आहे दाखवतो. असा केवळ कारकत्वाने, उपकार भावाने तो उरतो. आणि दिसायला तुकाराम दिसत असला तरी त्याच्या दृष्टीने तत्वाच्या पातळीला तो पूर्णपणे अज्ञात झालेला असतो. म्हणून ज्ञात माणूसच अंतरंग चिंतनाने अज्ञातात जातो. सेल्फ एक्झाईल म्हणजे स्व अज्ञातवासात राहून तो पूर्णपणे ब्रह्मज्ञानी होतो. आणि ते ब्रह्मज्ञान लोकांना देण्यासाठी केवळ पुढे तो यदृच्छेने जगत असतो आणि निसर्ग नियमानुसार त्याचा देह पडतो. तेव्हा तो सर्वार्थाने अज्ञात होतो. परंतु हा साक्षात्कार झाल्यानंतर तो केवळ तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता अशा पद्धतीने कारक म्हणजे लोकांना शुद्ध ज्ञान देण्यासाठी उरतो. अशा अर्थाने अज्ञात ज्ञातात येऊ शकत नाही, ज्ञात अज्ञातात जाऊ शकत नाही, परंतु ज्ञात स्वतः अज्ञातापर्यंत पोहोचू शकतं चिंतनाने. हे कालच्या निरूपणात आपण सांगितलेलं आहे. आणि असा जर आपण प्रवास केला तर ज्ञात अरुण जेव्हा अज्ञात अरुण होईल तेव्हा तो सर्वांना प्रकाशित करणारा विश्व सूर्य होईल. अशा तऱ्हेने अभ्यास केला तर अक्षया किंवा अक्षरा जी कोण आहे ती खऱ्या अर्थाने क्षय नसलेली, क्षर नसलेली, अशी अविनाशी तेजस्विनी बनेल. अशा अर्थाने नीट चिंतन केलं तर नेहा न इह म्हणजे नाही इह म्हणजे इह किंवा हे जे भौतिक जग आहे, ऐहिक जग आहे ते खोटं आहे हे जिला कळलं ती खऱ्या अर्थाने न इह म्हणजे नेहा म्हणजेच ती खऱ्या अर्थाने परावाणी जाणणारी परमशक्ती अशी देवी असू शकेल. अशा तऱ्हेने आपण जो प्रशांत आहे तो नावाने प्रशांत आहे, पण खरा जर तो अज्ञात झाला तर परमशांतीचा तो स्वयमेव सागर आहे त्याच्या लक्षात येईल आणि त्याच्याकडून ती परमशांती लोकांना दिली जाईल. अशा तऱ्हेने जर आपण चिंतन केलं तर जो हा दत्ताराम आहे तो दत्ताराम म्हणजे काय, लोकांना देऊन स्वतः आनंदी राहणारा, विराम पावणारा असा देवनिया श्रीमंत परिसोयची रिक्त असा हा दत्ताराम लोकांना देऊन जो श्रीमंत आहे, पण तू लोकांना दिल्यामुळे स्वतः मात्र कसा आहे, निरपेक्ष आहे, निर्मळ आहे, ज्याने कोणताही परिग्रह केला नाही असा आहे. तेव्हा खरा दत्ताराम मूळ दत्तारामातून किंवा दर्शनी दत्तारामातून तेव्हा शुद्ध दत्ताराम उजेडास येईल. तेव्हा खऱ्या नारायणातून किंवा मूळ नारायणातून रियल नारायण म्हणजे अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स तेव्हाच नारायणाला जेव्हा कळेल की नारायण म्हणजे शुद्ध चैतन्य जिथून सर्व सृष्टी जन्माला येते, ते जेव्हा त्याला अज्ञात होऊन कळेल तेव्हाच नारायणाला नारायण भेटेल, अरुणला अरुण भेटेल, नेहाला न इहा म्हणजे इह मी नव्हे तर मी पर आहे हे समजेल, अक्षराला मी नाश न पावणारी आहे, अक्षयाला मी क्षय न पावणारी आहे. दत्तारामाला देऊन दत्त झाला परंतु स्वतः मात्र निरपेक्ष अपरिग्रहित आहे हे कळेल. तेव्हा दत्तारामाला दत्ताराम याचा मूळ अर्थ कळेल आणि तेव्हा प्रशांतला परमशांत झाल्यामुळे कशामध्ये अज्ञात होऊन परमशांत झाल्यामुळे तेव्हा तो आपली परमशांती तेव्हा लोकांना स्वसामर्थ्याने देऊ शकेल आणि आपलं प्रशांत नाव सार्थ करू शकेल. म्हणून नाही ज्ञात अज्ञातात येत किंवा नाही अज्ञात ज्ञातात जात, फक्त ज्ञात चिंतन पातळीला अज्ञातापर्यंत वास करू शकतं. सेल्फ एक्झाईल स्वतःलाच विजनवासात टाकून एकांतात राहून स्वतःचं पूर्ण
डेफिनेशन नष्ट करून कोरा होऊ शकतो असा माणूस. आणि असा कोरा झालेला माणूस सनत कुमारासारखा कायम टवटवीत बुद्धीच्या प्रांगणातलं रसरसित चैतन्य म्हणून काम करतो, हे कालच्या निरूपणात आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या आत्ता जी केलेली टिप्पणी आहे ती नीट ऐका आणि कालच्या निरूपणाचा पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला अर्थ लागेल. आता पाऊल 10 13/1/2003 रोजी आलेला आहे. शीर्षक आहे रामरूपी राम. बघा, बोलण्यासारिखे सत्य बोलवाचे, ऐकण्यासारिखे तत्व कानी ऐके, पाहण्यासारिखे स्वरूप तू पाही, बुद्धीचे नियोगे स्वरूपी तू राही, मनाची कोंडणी रामरूप पाही, रामरूप पाहता रामरूप होई, रामरूप पाहता रामरूप झालो, रामरूप होऊनी विराम पावलो. कालचंच पाऊल हे पुढे आलेलं आहे बघा. तर आता सारे ज्ञात विश्व अंतरंगातून विलय पावले. मी नावाचे केंद्र किंवा कर्तारूपी मालक अदृश्य झाला. देह व इंद्रिय बाह्यात काही राहून अंतरंगात त्यांची विशेषत्वाने जाणीव राहिली नाही. जाणीव नसणे म्हणजे तहान भूक ज्या ज्यावेळी निर्माण होईल त्या त्यावेळी निसर्गक्रमाने संयत व संयमीरित्या त्यांची म्हणजे इंद्रियांची भूक तहान सहज पूर्ण होणे असा अर्थ आहे. करणे नव्हे, होणे असा अर्थ आहे. तहान भूक यामध्ये जाणीवेची मनाची गुंतवणूक न करता इंद्रियांना शांत करणे म्हणजे जाणीव नसणे. तहान आणि भूक यामध्ये जाणीवेची म्हणजे मनाची किंवा चैतन्याची गुंतवणूक न करता इंद्रियांना शांत करणे म्हणजे जाणीव नसणे. भूक लागली अन्न येईल का खाल्लं जाईल, जाणीवपूर्वक जाऊन डबे धुंडा काहीतरी काढा आणि खा असा ज्ञानी माणूस करत नाही. म्हणून भूक लागली तरी भूक लागले हे कळून सुद्धा त्या भुकेच्या दिशेने आपली जाणीव आपलं चैतन्य अजिबात केंद्रित न करता आपलं चैतन्य शुद्धपणे नेमकेपणाने जणू काही झालंच नाही अशा तऱ्हेने जो आपल्याशी राखून ठेवतो तोच जाणीवेकडे दुर्लक्ष करून जाणीवेचं रूपांतर नेणीवेत करतो. आणि अशी जेव्हा त्याला कला साध्य होते तेव्हा हळूहळू त्याच्या सर्व जाणीवा नेणीवेमध्ये तो आपल्या चैतन्य दृष्टीने सर्व जाणीवा नेणीवेत नेऊ शकतो. म्हणजे भूक लागली तहान लागली काही फरक पडत नाही, तिकडे तो अलक्ष्य करतो आणि हळूहळू भूक तहान लागणं हे सुद्धा कमी कमी होतं. आणि तरी सुद्धा त्याने आपली ऊर्जा चैतन्य या भूक तहान इत्यादी इच्छामध्ये मागणीमध्ये खर्च न केल्याने त्याच्याजवळ जे पूर्ण चैतन्य आहे त्या चैतन्याच्या जीवावर तो तहान भूक हरपून सुद्धा दीर्घकाळ स्वानंदाने जीवन व्यतीत करू शकतो. म्हणून परत लक्षात घ्या, तहान भूक ज्या ज्यावेळी निर्माण होईल त्या त्यावेळी निसर्गक्रमाने संयत व संयमीरित्या त्यांची म्हणजे इंद्रियांची भूक तहान सहज पूर्ण करणे किंवा होणे. आता करणे याचा अर्थ आपण काही करायचं नाही. भूक लागली आणि भूक लागलेल्या स्थितीत स्वाभाविकपणे काही काळानंतर समोर अन्न येतं तेव्हा त्याचा उपभोग घेणे असा त्याचा अर्थ आहे. असा अर्थ आहे तहान भूक यामध्ये जाणीवेची मनाची गुंतवणूक न करता इंद्रियांना शांत करणे म्हणजे जाणीव नसणे. जाणीवेमध्ये तहान भूक यांच्या जाणीवेमध्ये मनाची चैतन्याची गुंतवणूक न करता आपण आपल्या चैतन्यामध्ये मशगूल असणे दंग असणे म्हणजे जाणीव नसणे किंवा जाणीवेचं नेणीवेत रूपांतर होणे. हेच ते ज्ञात घडून पडले. मी असे सघन भरीव केंद्र नसते तो मानव परंपरेने गृहीत धरलेला खोटा भ्रामक करता आहे. हे एकदा स्पष्ट उमगले की ज्ञात घडून पडण्याची सहज प्रक्रिया सुरू होते. अशा प्रक्रियेमध्ये आपोआप जाणीव क्षीण होते आणि इंद्रियांकडे एखाद्या यंत्राचा अवयव घटक म्हणून पाहिले जाते. अशा इंद्रियांना दाना पाणी त्या पद्धतीने दिले जाते ज्या पद्धतीने यंत्राच्या भागांना घटक किंवा अवयव तेल पाणी दिले जाते. यंत्राच्या भागांना तेल पाणी देताना यंत्र शाबूत राहावे टिकावे आणि दीर्घकाळ चालावे याखेरीज अन्य काही वेगळा हेतू नसतो. यंत्र माझ्यासाठी आहे, मी यंत्रासाठी नाही हे समजणे महत्वाचे आहे. मी यंत्रासाठी आहे याचा अर्थ असा होतो की माझ्यापेक्षा यंत्राला देहाला महत्व अधिक आहे. येथे यंत्र किंवा देह
ती जाणीवच सर्वाधिक प्रबळ ठरते. म्हणजे बाह्यरूप देह जो भ्रामक आहे त्याला सत्य समजण्याची चूक केली जाते. हा असतो वृथा असत्य देहाभिमान किंवा यंत्राभिमान. मात्र यंत्र माझ्यासाठी आहे या समजुतीमुळे मी केंद्र राहते आणि त्या मीच्या धारणेसाठी पालन पोषण आणि संवर्धनासाठी असलेले यंत्र दुय्यम ठरते. येथे शरीर दुय्यम आणि मी जाणीव अहम हे केंद्र प्रदान करते. आपण तर मी हे केंद्र सुद्धा मानव संस्कारामुळे किंवा परंपरेमुळे जन्माला आलेले आहे हे पाहिले. त्यातून मी सुद्धा केंद्र किंवा कर्ता सुद्धा नाकारला आहे. मालकत्व आपण नाकारले आहे. अशा वेळी देह मी या दोघांचा सहज त्याग घडला. सारे विश्व देह व मी सकट नाकारले आहे. सारे विश्व व देह मी सकट नाकारले आहे. गंमत पहा, ज्ञात गळून पडताना देह मनातील विश्व आणि मी हे सारे गळून पडावे लागते. एकतर हे अत्यंत तळमळीमुळे अज्ञातात झेप घेण्याच्या उत्कंठेमुळे आणि त्याच वेळी अज्ञातातून आपणाकडे पाठवल्या गेलेल्या आशीर्वाद रूपी किरणांमुळे औचित्यरित्या अचानक घडू शकते. हा प्रवास क्षणाचा असतो, वेगवान असतो, प्रज्ञा जागृतीमुळे त्वरित घडणारा असतो. हा आहे पक्षी मार्ग किंवा वैनतेय मार्ग. गरुड जसा भरारी घेतो तसा वेगवान मार्ग याला विहंगम मार्ग असे म्हणतात. दुसराही एक मार्ग आहे, त्याला प्रथम मी प्रधान आहे आणि देह दुय्यम आहे समजले जाते. म्हणजे मी साध्य आणि देहाकडे साधन म्हणून पाहिले जाते. नंतर हे पाहिले जाते की मी असे तरी नेमके काय आहे. तेव्हा हे लक्षात येते की मी हा भ्रमच इतर साऱ्या भ्रमाला जन्म देतो. म्हणजे असे की मी मुळेच उर्वरित असणे नसणे यांची चर्चा संभवते. प्रत्यक्षात मी हा सुद्धा समजुतीतून परंपरा संस्कारातून जन्मलेला एक गठ्ठा आहे, कोबीच्या गठ्ठ्यासारखा. मग या मी वरील एक एक पापुद्रा वेगळा केला की मी उरतच नाही हेही लक्षात येते. कोबीचा गठ्ठा एक एक पापुद्रा काढला की नाहीसा होतो. केळीचा काल एक एक सोप काढलं की नाहीस होतं. तसंच मी म्हणून समजणार जे काही एक गठ्ठा आहे त्याच्यावरती एक एक सालपट काढत गेलं की शेवटी मी म्हणून जे काही केंद्र आहे तेही नाहीस होतं आणि मी रहित अस्तित्व उरतं. याला म्हणायचं केंद्र रहित अस्तित्व. कोबीच्या गठ्ठ्याचा एक एक पापुद्रा दूर केला की शेवटी कोबीचा गठ्ठाच नष्ट होतो. तशी आहे ही प्रक्रिया. या प्रक्रियेला योग साधना म्हणतात. यामध्ये आसने मुद्रा वगैरे आयास कयास येतात. तसे ते पहा. मी म्हणजे देह काय, इंद्रिय काय, मन काय, विश्व काय, सूर्य काय, चंद्र काय, सुख काय, दुःख काय, शोक काय, आनंद काय, नदी काय, समुद्र काय, पशु काय, पक्षी काय, मानव काय असे अनंत प्रश्न मीला विचारतो. यातील कोणत्याही उत्तराला मी म्हणजे अमुक अमुकच होय अशी मान्यता केंद्राकडून म्हणजे मी कडून मिळत नाही. म्हणजे मी म्हणजे दुसरं असं काहीच नाही हे जेव्हा लक्षात येतं मग उरतो एक प्रश्न. तो असतो मी म्हणजे केंद्र काय. त्याचे सकृत दर्शनी उत्तर हो येते. मग मी म्हणजे केंद्र असेल तर उर्वरित सारे दुय्यम असल्याने ते सारे जाणीवेतून जायला पाहिजे लक्षात येते. केंद्राला इतर जाणीव आपण मालक आहोत या खेरीज जाणीव राहणे योग्य नाही लक्षात येते. केंद्राला म्हणजे मी या केंद्राला इतर जाणीवा ठेवणे योग्य नाही. केवळ मीची जाणीव ठेवणं योग्य आहे असं लक्षात येतं. थोडा काळ ती जाणीव नसण्याची स्थिती टिकते. मात्र थोड्या वेळाने लगेचच मी या केंद्रात मी नसलेल्या उर्वरित साऱ्या विषयांचा विचार सुरू होतो. परिणामतः केंद्र किंवा मी आपल्या सर्व केंद्रीय स्थानापासून विचलित होते. परिणामतः केंद्र किंवा मी आपल्या केंद्रीय स्थानापासून विचलित होते आणि परत मी या केंद्राभोवती त्याच जुन्या गोष्टी परत येतात. ते सुख दुःख हर्ष विमर्श यात सापडते. म्हणजे वास्तवात केंद्रावर मध्यबिंदूवर वर्तुळाचा परिघाचा परिणाम होता कामा नये. मात्र येथे तर केंद्रावर उर्वरित गोष्टींचा परिणाम होतच आहे. अशा वेळी केंद्र हे केंद्र तरी आहे काय त्याचा तपास सुरू होतो. तर ते शेवटी लक्षात येते की केंद्रच भ्रामक असल्याने त्या भोवतीचे देह इंद्रिय सुख दुःख भाव भावना अवघे विश्व सारे भ्रामक असत्य आहे. थोड्या सोप्या भाषेत असं सांगायचं म्हणजे आपण एकदा मी म्हटलं की आम्ही आलो, तू आलो, तुम्ही आलो, तो ती ते आलो, ते त्या ती आलं म्हणून ते त्या ती पासून आम्ही सर्व नाकारलं.
म्हणजे मी हा केंद्र सोडून सर्व नाकारलं, पण तू जोपर्यंत मी केंद्र आहे तोपर्यंत आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती पुन्हा पुन्हा निर्माण करणारच. मग हे सर्व निर्माण करायचं जे केंद्र मी, तेच नाकारलं काय होतं. म्हणून जेव्हा मी मधून मीला मी वजा करतो, जेव्हा आयडेंटिटीतला आय मी नाहीसा करतो, तेव्हा ती आयडेंटिटी राहत नाही. जेव्हा आयडेंटिटी नसते तरी सुद्धा मी असतो, तेव्हा आय मधून आय वजा केला, आयडेंटिटीतून आय वजा केला, ती खऱ्या अर्थाने आयडेंटिटी जाते, परंतु असणे उरते. तेव्हा आपल्या नकळत आपण इन्फिनिट झालेलो असतो. लक्षात घ्या, आयडेंटिटीतला आय काढला, माझ्यातला मी काढला, तेव्हा मी जातो आणि तो जन्माला येतो. आयडेंटिटीतला आय काढला की आय जातो आणि इन्फिनिटी जन्माला येते. म्हणून जिथे मी आहे तिथे तो नाही. वेअर आय एम दॅट इज नॉट देअर. म्हणून जेव्हा मी जातो तेव्हा दॅट म्हणजे तत् अस्तित्वात येतो. म्हणून अहम गेला तेव्हाच तो दिसला. त्यामुळे सहा अहम सा हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. अहम गेला की जे परमसत्य आहे ते उरतं, आणि परमसत्य हे उरतं हे जिथे कळतं ते संपूर्ण अस्तित्वच परमसत्य असतं. म्हणून सोहम मधला सुद्धा अहम गेला की द दॅट उरतं, आणि द दॅट हेच सर्वत्र आहे. हे द दॅटच्या शक्तीने कळतं. म्हणजे तत्ला तत्शक्तीने सगळीकडे तत् आहे एवढं कळतं. आणि अशा वेळेला माणूस खऱ्या अर्थाने ज्ञातातून अज्ञात होतो. तर पुढे म्हणून केंद्रच भ्रामक असल्याने त्याभोवतीचे देह इंद्रिय सुख दुःख भावभावना अवघे विश्व हे सारे सारे भ्रामक असत्य आहे. आता सारे ज्ञात होऊन झाले. हा झाला योगाचा क्रमशः मार्ग. यामध्ये समाधीत हे सारे दर्शन होते. मात्र हा मार्ग अत्यंत संथ मंद आहे. हा पिप्पिलिका किंवा मुंगीच्या पावलाचा मार्ग. वेगवान गरुड मार्ग म्हणजे प्रज्ञा जागृत, आणि फक्त मुंगीचा मार्ग योग मार्ग. तो पिप्पिलिका मार्ग म्हणजे मुंगीच्या पावलाचा मार्ग. यामध्ये अंतिमता एकच ज्ञान प्रकर्षाने होते ते असते. सर्व काही मिथ्या आहे, भ्रामक आहे, असत्य आहे, नव्हे मी सुद्धा भ्रामक आहे. त्याचे स्पष्ट दर्शन मात्र योग मार्गात सक्षम गुरु शिष्याची चिकाटी आणि गुरु शिष्य यांच्यातील सुसंवादाद्वारे मध्येच कुठेतरी मार्गावरून न सुसंवादाद्वारे मध्येच कुठेतरी मार्गावरून न भरकटणे याची नितांत आवश्यकता असते. म्हणून पिप्पिलिका मार्गावरती मात्र म्हणजे योग मार्गात सक्षम गुरु शिष्याची चिकाटी आणि गुरु शिष्य यांच्यातील सुसंवादाद्वारे मध्येच कुठेतरी मार्गावरून दोन्ही न भरकटतील तर, आणि तरच हे साधलं जातं. म्हणून मध्येच मार्गावरून न भरकटणे याची नितांत आवश्यकता असते. गुरुलाही ती आवश्यकता असते, शिष्यालाही ती असते. मात्र असं सर्व अपवादात्मक रित्यात संभवते. म्हणजे कधी गुरु मार्ग दाखवता त्याचं शुद्ध गुरुत्व जातं आणि त्याचं अहंकार बाहेर पडतो आणि गुरु भरकटतो. कधी कधी गुरु आपलं गुरुत्व टाकत नाही, तो शुद्ध ज्ञान म्हणून असतो. परंतु मुंगीच्या पावलावरून जाणाऱ्याला मुंगीची शिस्त नसते. मुंगीची शिस्त काय की तिने तोंडात एक दाणा धरला तर तो दाणा धरून ती आपल्या घरच्यामध्ये जाते, निवासस्थानामध्ये जाते, तिथे तो ठेवते, परत येते आणि दुसरा दाणा नेते. पण तू शिष्य किंवा तुम्ही आम्ही काय करतो, आपण वडा तोंडात असताना भजी दिसली की वडाही तोंडात ठेवतो, भजीही तोंडात ठेवतो, आणि कधी कधी असं होतं दोन्ही आपल्या तोंडातून म्हणजे आपल्या साध्यातून असाध्य होतं, आपल्या कक्षेतून नाहीच होतं. म्हणून मुंगीचा पावला हा मार्ग पिप्पिलिका मार्ग अत्यंत चिकाटीचा आहे. त्याच्या एकदा जो ध्यास घेतला तो अंतिम टप्प्याला जाईपर्यंत टाकता येत नाही. म्हणून पिप्पिलिका मार्गाने ज्ञानप्राप्ती होते. हे असत्य जरी नसलं तरी परिणामता ते फार कठीण आहे. मात्र ज्ञान मार्गाने सर्व केंद्र नाकारल्यानंतर मी राहिलं, आणि मी राहिलं तरी पुन्हा पुन्हा सर्व गोष्टी येतात. म्हणून मी सकट सर्व नाकारल्यानंतर आपण अज्ञात होतो. हा ज्ञान मार्ग समजायला सोपा आहे आणि आचरणात आणायला सुद्धा तुलनेने शहाण्या माणसाला तो सोपा आहे. आणि पिप्पिलिका मार्ग हा अत्यंत खडतर आहे.
तेथे फारच मनाची चिकाटी लागते आणि सर्वसाधारणतः ती गुरुमध्ये शिष्यामध्ये असेलच असं नाही, गुरुमध्ये कदाचित असेल तर शिष्यामध्ये नसेल असं होऊ शकतं. त्यासाठी स्वरूप साधना मार्ग याचा त्याने शोध घ्यायचा, तपासायचा आणि भ्रामक ज्ञान सोडत पुढे जाण्याचा वेगवान खात्रीचा मार्गच अधिक उपयुक्त आहे. म्हणजे एक आहे विहंगम मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे पक्षाचा ज्ञान मार्ग. दुसरा आहे पिप्पिलिका मार्ग, हा चिकाटीचा योग मार्ग आहे. या खेरीज अजून एक स्वरूप साधना मार्ग आहे, ज्याचा त्याने शोध घ्यायचा, तपासायचा आणि भ्रामक ज्ञान सोडत पुढे जाण्याचा वेगवान खात्रीचा मार्ग अधिक उपयुक्त ठरतो. तेथे एकच काळजी घ्यावी लागते, ती होणाऱ्या ज्ञानामुळे अहंकार न बाळावा याची. अर्थात ते सुद्धा विशेष नाही, अर्थात ते सुद्धा विशेष कठीण नाही. येथे खरे तर एकच ज्ञान होत असते, ते असते आपण इतक्या दीर्घकाळ अज्ञानात होतो याचे. म्हणजे आपलं कंडिशनिंग आपल्याला कळणं आणि ते सोडणं, यामुळे आपल्याला एकच कळतं की इतका दीर्घकाळ मी अज्ञानात होतो. अज्ञान कुठलं तर मी संस्कार, चाकोरी, प्रणाली यांचे काटे आणि फाटे यांनी बंधनात होतो. अज्ञान कोणतं तर न तपासता अनेक गोष्टी मी माझ्या मनामध्ये भरल्या होत्या आणि आवश्यक नसलेले ओझं मी ठेवलं होतं, हे ते अज्ञान. आपलं अज्ञान जाणं याला जेव्हा ज्ञान म्हणतात तेव्हा त्या ज्ञानाला अहंकार असत नाही. उदाहरणार्थ, माझी मूर्खता मला कळली आणि माझी मूर्खता गेली तर मला आनंद जरूर होईल, पण त्यात अहंकार येण्याचा संभव नाही. म्हणून स्वरूप साधनेमध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं अज्ञान नष्ट होणं आणि अज्ञान नष्ट झाल्यानंतर मन प्रासादिक, निरामय, निरंजन आणि स्वाभाविकपणे निरागस कोरं होणं असं ते ज्ञान असतं. आणि या ज्ञानामध्ये आनंद जरूर आहे, पण अशा ज्ञानामध्ये अहंकाराचा संभव नसतो. ध्यानात घ्या, अहंकार जो असतो तो माहितीमुळे असतो. म्हणजे ज्ञान मार्गावरील पुस्तके ज्याने भरपूर वाचली, ज्याने स्वतः चिंतन केलं, लिखाण केलं, भाषण दिली, त्याला अहंकार होऊ शकतो. कारण त्याच्या नकळत तो आतल्यात म्हणत असतो, मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, मी लोकांना हे दिलं, ते दिलं. परंतु त्याने स्वरूप साधनेमध्ये राहून आपल्यातील अज्ञान नष्ट केलं, आपल्यातील चाकोरी, बंधनं, आपलं ओझं नष्ट केलं, त्याला अहंकार निर्माण होत नाही. तर त्याला आपलं, ज्याला आपण म्हणतो अवाजी ओझं टाकल्याचा आराम मिळतो, त्याला आनंद मिळतो, त्याला विश्रांती मिळते आणि आपल्यातलं ओझं गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपला जो राम आहे तो चिदाराम म्हणजे चैतन्य राम, विराम म्हणजे आनंददायी प्रशस्त असा मुक्त राम आपल्याला भेटतो. आता आपण अज्ञानी होतो हे समजणे हेच जर ज्ञान असेल तर त्यात अहंकार बळावण्यासारखे काय असते? अर्थात काहीच नाही. सारांश, योग व स्वरूप दर्शन. स्वरूप दर्शन म्हणजे समग्र साक्षीत्वातील अवलोकन. हे मार्ग मुंगीच्या वेगाचे आणि गरुड भराडीचे आहेत. म्हणजे योग हा मुंगीच्या वेगाचा आणि स्वरूप दर्शन हा गरुड भराडीचा मार्ग आहे. एक संत व दुसरा वेगवान. एकाला तितिक्षा संयम आवश्यक आहे, दुसऱ्याला तळमळ जिज्ञासा शोधक वृत्ती आवश्यक आहे. मात्र दोहोत अंतिमता ज्ञान एकच होते, ते असते जगत मिथ्या किंवा जे जे ज्ञात ते असत्य आहे असे. आता ज्ञात गळून गेले, ज्ञात मिथ्या आहे याचे ज्ञान झाले. खरे तर अज्ञान नष्ट होणे म्हणजेच ज्ञान. त्याचे सुस्पष्ट मार्गदर्शन बोध प्राप्त झाला. पण पुढे काय? आपणाला असत्य कळले, ते गळून गेले. मात्र असत्य कळणे हेच सत्य म्हणावे काय? याचे एक उत्तर होय असे आहे. कसे ते पहा. दिसते, वाटते, भावते, जाणवते ते सारे सत्य असे आपण हजारो वर्षे मानत आलो आहोत, समजत आलो आहोत. ते मानणे खोटे आहे ही समज सुद्धा सत्य म्हणजे आवश्यक आहे. म्हणजे आपण जे सत्य मानत आलो ते असत्य आहे हे समजणे हे सुद्धा एका वेगळ्या दृष्टीने परम सत्यच आहे. चुकीची समज जाऊन योग्य समज येणे, चूक नष्ट होणे हे सुद्धा सत्यच आहे. मात्र हे निव्वळ सत्य नव्हे. निव्वळ सत्य अवलंबित नसते, सापेक्ष नसते, ते स्वतंत्र असते. अजन्मा, अमरणा आणि केवळ सत्य असते. नीट समजून घ्या.
चूक मावळणे म्हणजे बरोबर उदित होणे, असत्य मावळणे म्हणजे सत्य प्रकटणे असे आपण म्हणतो. तेव्हा चूक आणि असत्य आपण बरोबर आणि सत्याशी जोडले आहे, अनुबंधित केले आहे. हे आहे अवलंबने. सत्य तर अवलंबित असू शकत नाही. म्हणजे असत्य कळणे ही सत्य प्रकट होण्यासाठी आवश्यक गरजेची स्थिती असते. खोलीत हवा खेळती राहण्यासाठी प्रकाश, उजेड, ऊर्जा खेळण्यासाठी ती खोली त्यातील अडगळ सामान वस्तू बाहेर काढून रिकामी करावी लागते. तशी म्हणजेच मी मधील सर्व जाणीवा मी सकट रिकाम्या झाल्या की आपण मी रहित प्रशस्त खोली होतो. आणि अशा प्रशस्त खोलीमध्ये जेव्हा ज्ञानाचा उजेड येतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिथे सत्य असते. म्हणून सत्य समजण्यासाठी सत्याला अडगळीसारखं वाटणारं सर्व नाहीसं करावं लागतं. म्हणून सत्य समजण्यासाठी देह, मन, 36 तत्व मी हे सर्व नष्ट करावं लागतं. तेव्हा असत्य गेलं आणि असत्य गेल्यामुळे जेव्हा खोली रिकामी होते तेव्हा त्या रिकाम्या खोलीत चैतन्याचा, ज्ञान सूर्याचा तसा प्रवेश होतो जसा अंधार गेल्यावर सूर्याचा उजेड पडावा. म्हणून अडगळ जाणे, मी सकट सर्व अडगळ जाणे ही स्थिती असत्य जाण्याची आहे. आणि असत्य जाणे ही स्थिती सत्याला प्रवेश करण्यासाठी सुलभ असते. म्हणून ज्ञात सर्व गेलं की माणूस अज्ञात होतो. म्हणजे सर्व खोटं गेलेल्या रिकाम्या खोलीसारखा होतो. आणि अशा रिकामपणातच त्याच्या सुसंवेद्यतेचे, त्याच्या आत्मज्ञानाचे प्रकाश किरण पडतात. तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला सत्याची प्राप्ती होते. असत्य नष्ट होणे म्हणजे सत्य आकळण्यासाठी आवश्यक परिस्थिती असणे होय. असत्य जाताच सत्य येते. अंधार जाणे प्रकाश येणे एकदम संभवते. तसे आता आधी अंधार असत्य जाते की आधी प्रकाश सत्य उगवते याचे उत्तर काय असू शकते? आधी कोंबडी की आधी अंडे? याचे उत्तर एकच की आधी कारणाच्या, सत्याच्या, ज्ञात किंवा परमेश्वराच्या गतीचा कुणालाही पत्ता लागू शकत नाही. आधी कारण सर्वाचे मूळ शोधण्याची तळमळ, उत्कंठा आणि त्याच वेळी आधी कारणाकडून आशीर्वाद रूपी किरणे प्राप्त होणे आणि गुरु भेटून योग साधना सुरू होणे असा दुहेरी प्रवास एकाच वेळी सुरू होत असावा. म्हणजे जिज्ञासू आधी कारणाकडे सरकणे आणि आधी कारण आशीर्वाद रूपी किरणे किंवा गुरु योग याद्वारे जिज्ञासूकडे प्रवाहित होणे असे एकाच वेळी घडत असावे. काही वेळा आधी अज्ञान जाऊन तेथे ज्ञानाचा म्हणजे आधी कारणाचा प्रवेश होत असावा, तर काही वेळा आधी कारणाची झुळूक, त्याचे आशीर्वाद अज्ञान नष्ट करण्यास कारणीभूत होत असावेत. या तिन्ही शक्यता स्वतंत्र किंवा त्यांच्या एकत्रीकरणातून घडणारे काही असे साधकाला, मुमुक्षुला गंतव्यापर्यंत नेत असावे. कधी कधी आधी ज्ञानाची झुळूक लागते आणि अज्ञान जाते. कधी कधी अज्ञान जातं आणि मग ज्ञान येतं. कधी कधी ज्ञानाची ओढ ज्याला निर्माण होते तो ज्ञानासाठी उत्कंठित होतो. तो ज्ञानाकडे 2 पावलं जातो आणि तेव्हाच तो ज्ञानाकडे 2 पावलं जातो तेव्हा ज्ञान सुद्धा त्याच्याकडे सरकतं. कधी कधी ज्ञानाला शोधणारा आणि ज्ञान दोन्ही आपापल्या बाजूने एकत्र येतात आणि अज्ञान नष्ट होतं. कधी कधी आधी अज्ञान जातं आणि मग ज्ञान येतं आणि कधी कधी आधी ज्ञान येतं आणि मग अज्ञान जातं. या तिन्ही पैकी कुठल्या ना कुठल्या मार्गाने माणसाला ज्ञान गावते. नेमका हाच मार्ग आहे किंवा नाही असं म्हणता येणार नाही. म्हणून असे काही वेळा आधी अज्ञान जाऊन तिथे ज्ञानाचा म्हणजे आधी कारणाचा प्रवेश होत असावा, तर काही वेळा आधी कारणाची झूक त्याचे आशीर्वाद अज्ञान नष्ट करण्यास कारणीभूत होत असावी आणि काही वेळा दोन्ही एकमेकाकडे सरकत असावेत. या 3 शक्यता स्वतंत्र किंवा त्यांच्या एकत्रीकरणातून घडणारे काही असे साधकाला, मुमुक्षुला गंतव्यापर्यंत नेत असावे. असे आहे तर लिखाण का, सांगणे का, ऐकणे व ऐकवणे का? याचे उत्तर एकच. हे सारे आधी कारणाचेच करणे आहे नव्हे, त्याचे हे असणे आहे. केवळ असणाऱ्याचे असणे किंवा वहन प्रवाहित असणे आहे. केवळ असणाऱ्याचे असणे वहनात किंवा प्रवाहित जेव्हा असते तेव्हा असं लिखाण, सांगणं, बोलणं घडतं. हे विधान नारायणाचे असू शकतच नाही. हा कैवल्याचा झुंकार असू शकतो. आता ते अधिकारण म्हणत आहे, बोलणे, ऐकणे, पाहणे तेच की
तेही जे सत्य रूपच असते. मुखाने कानाने डोळ्याने अनुक्रमे या असत्याच्या पसाऱ्यातून नेमकेपणे वेचून सत्य बोलावे, नेमकेपणे सत्य ऐकावे, नेमकेपणे वेचून सत्यच पाहावे. सत्य हेच परमतत्व आहे, तेच ऐकावे, त्याचाच उद्गार करावा. भ्रम दूर करून तेच पाहावे. त्यासाठी स्वरूप नेमकेपणे काय व कसे असते त्याचा बोध करून घ्यावा. स्वरूपाविषयी या निरूपणात सुरुवातीला काही स्पंद उमटले आहेतच. बुद्धीने सुद्धा स्वरूपाशी घट्ट चिकटून राहावे. तसूभरी तेथून दूर हटू नये. मन हे असे भांडे कोंदण आहे की जेथे अज्ञान अंधार भ्रम असत्य स्वरूप साधना करता करता नष्ट झाल्यामुळे, मन हे असे भांडे कोंदण आहे की जेथे अज्ञान अंधार भ्रम असत्य असले तरी सुद्धा स्वरूप साधना करता करता ते नष्ट झाल्यामुळे, अज्ञान नष्ट झाल्यामुळे लक्ष प्रकाश पसरतो. हा स्वरूप प्रकाश म्हणजे राम होय. राम म्हणजे तरी काय? मरा किंवा करतेपणा, मालकत्व नष्ट करा असा संदेशच. एकदा का मी मेला, राम म्हणता म्हणता मरा मला याचा सहज बोध झाला की बस मी मेला आणि राम आला. आत्माराम प्रकटला. मी आहे तोपर्यंत राम नाही आणि राम किंवा आत्माराम प्रकटला की मी असू शकतच नाही. म्हणजे व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर. जिथे तू नसतोस तिथे ते आहे. याचा अर्थ माझ्या बाजूने जिथे मी नाही तिथे तो आहे. जिथला मी जातो तिथे तो येतो. जिथला बिंदू जातो तिथे सिंधू येतो. जिथला काजवा जातो तिथे सूर्य येतो. याचा अर्थ असा आहे, जिथलं ज्ञान जातं तिथे ज्ञान येतं. मर्यादित पण जातं तिथे अमर्यादित पण येतं. म्हणून अमर्यादित असण्यासाठी मर्यादित नष्ट झाले पाहिजे. सेल्फ एक्झाईल, मी आहे तो अज्ञातवासात गेला पाहिजे. मी अज्ञातवासात गेला, मी अज्ञात झाला की तो अज्ञात परमप्रकाश परमेश्वर जो असतो तो आपल्यामध्ये प्रकटतो. मी 2 मिनिट चालेल ना. व्यक्ती किंवा मी म्हणणारा कुणीही करता हा मालक नाही. तो भाडेकरू आहे. भाडेकरूने भाडेकरू सारखेच राहावे. त्याने भ्रामकतेत स्वतःला मालक समजू नये. केवळ या एवढ्या समजुतीने आणि या समजुतीतच दृढ राहून कायम जीवन प्रवाहित राहिले तर काय होईल पहा, दर्शन घ्या. मी नष्ट झाला आणि तो मनाच्या कोंदणातून सहजतेने नष्ट झाल्याने त्यायोगे सहज कैवल्य प्रकाश पसरला की सारा चमत्कार घडतो. हा प्रकाश म्हणजेच रामरूप. जिथे रामरूप आहे तिथे मी नाही. मीला पूर्ण विराम हेच रामात, आत्मारामात मी ते विरघळून जाणे. असे विरघळणे ज्यात संभवते, असा विराम ज्यात संभवतो तेच कैवल्य. कैवल्यात मी विरघळल्यावर मीचा सारा संसार सहजतेने कैवल्यच दर्शनी त्याच मी द्वारे चालवते. कैवल्य सारे काही त्याच्या गतीने सांभाळत असते. चिंतेचे कारणच नाही. तेव्हाच तो योगक्षेम वहाम्यहमचा अनुभव मावळलेल्या मीला परममी कडून प्राप्त होतो असतो.